मित्र आणि मैत्रिणींनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर नातं मैत्रीचं। आज आपण पाहणार आहात घरोघरी मातीच्या चुली। तर मग स्टार्ट करूया आजचा एपिसोड। आपण काल पाहिलं की आजी सुमित्रा आईला भडकवण्याचं काम करत असते आणि ती म्हणत असते की ही मुद्दाम जानकी करते कारण की सगळी सत्ता तिच्या हातात यावी म्हणून। बघूया आज आपण पुढे काय होणार आहे। सुमित्रा आई म्हणते आजीला, अगं आई भलतं सलतं काय बोलतेयस? मी जानकीवर चिडले म्हणून तू आणखीन आगीमध्ये तेल ओतू नकोस हा। जानकी असं काहीही करणार नाही। त्यावर आजी म्हणते, हे बघ सुमित्रा, डोळ्यावर पट्टी बांधलेल्या गांधारीसारखी आंधळी होऊ नकोस। जानकीच्या विश्वासात येऊ नकोस। तुझा त्या जानकीवर विश्वास असेल पण माझा नाही। डोक्यावर पदर घेऊन संपूर्ण घरात वावरत असते पण तिच्या डोक्यात काय चाललेलं आहे हे फक्त मला माहिती आहे। हे तुला आता पटणार नाहीये पण आपलं कोण, परकं कोण, खरं कोण, खोटं कोण हे तुला कुटुंब कलशच सांगून देईल। आजी त्या दोघांना चला रे म्हणते आणि ते तिघजण आईच्या रूममधून बाहेर जातात। आईच्या डोक्यात मात्र आजीने किडा सोडलेला असतो। तो सारखाच वळवळ वळवळ करत असतो। हॉलमध्ये जानकी तो कुटुंब कलश कौल घेऊन येते आणि म्हणते, सगळ्यांनी आपली मतं या चिठ्ठीवर लिहा आणि या कुटुंब कलकोशामध्ये टाका। आणि चॅप्टर आजी जानकीला म्हणते, जानकी जरा माझ्या चिठ्ठीवर तू लिही ना, माझे बोट जरा वातामुळे वाकडी झाली आहेत। आणि जानकी विचारते, काय मत आहे तुमचं? त्यावर आजी म्हणते, नाही म्हणून लिही, नाही। ऋषिकेश आणि ऐश्वर्या आपली आपली मतं टाकून देतात। जानकी आजीला म्हणते, मी माझं मत टाकते, तुमची पण चिठ्ठी टाकू का? त्यावर आजी म्हणते, नाही, माझी हाताची बोटं वाकडी झाली आहेत, पायाची नाही। आणि आजी हळूच चिठ्ठी बदलतात। जानकी सगळ्यांना विचारते, सगळ्यांच्या चिठ्ठ्या टाकून झाल्या? आणि सगळेजण हो म्हणतात। आणि सारंग म्हणतो, मी आता कुटुंब कौलकोशचा काय निकाल आहे तो बघतो। सारंग सगळ्या चिठ्ठ्या हातामध्ये घेतो आणि म्हणतो, एकूण 6 चिठ्ठ्या आहेत आणि पहिल्या चिठ्ठीमध्ये हो असं असतं, दुसरी चिठ्ठी पण हो असंच असते, तिसरीमध्ये नाही असं असतं, चौथ्यात पण हो असतं, पाचवीत पण हो असतं आणि शेवटच्या चिठ्ठीमध्ये असतं नाही। हे ऐकून आईला खूप टेन्शन येतं आणि बॅकग्राऊंडला असं थरारक म्युझिक असतं। सारंग म्हणतो, म्हणजे 6 पैकी 4 चिठ्ठ्यामध्ये हो आहे आणि फक्त 2 चिठ्ठ्यामध्ये नाही। आई तिथं जाऊन त्या चिठ्ठ्या पाहतात आणि आदळआपट करतात आणि म्हणतात, हे कसं शक्य? कसं शक्य आहे हे? आई म्हणते, मला वाटलं तुमच्यापैकी एखादं हो म्हणेल पण इथे तर 4-4 जणांनी हो म्हटले। आई म्हणते, मला नावं सांगा, कोणी कोणी हो म्हटलंय? आणि त्यावर सारंग म्हणतो, आई आपण नावं कुठं विचारतो? आणि त्यावर आई म्हणते, पण मी विचारतीये, मला कळली पाहिजेत नावं। आई म्हणते, कोण कोण हो म्हणलंय? त्यावर नाना म्हणतात, मी हो म्हणलंय। या बाईंना एकतरी संधी द्यायला पाहिजे असं मला वाटतंय। ऐश्वर्या सारंग म्हणतात, मी पण नाहीच लिहिलं होतं। आणि आजी पण म्हणते, मी पण नाहीच लिहिलं होतं, म्हणजे असं मला जानकीने लिहून दिलं होतं। आणि जानकी मान हलवते। आणि ऋषिकेश पण म्हणतो, मी पण नाहीच लिहिलं होतं। जानकी म्हणते, मी पण चिठ्ठीवर नाही असंच लिहिलंय। आणि आजी म्हणते, जानकी तू सांग ना मी काय लिहिलं होतं ते? आणि ऐश्वर्या म्हणते, अरे बापरे, बघताय ना आई, सगळ्यांनी नाही म्हणून लिहिले आणि सगळ्यांच्याच हो म्हणून चिठ्ठ्या आल्यात। आणि ऐश्वर्या म्हणते, नाना मानलं पाहिजे हा तुम्हाला, निदान तुम्ही तरी खरं बोललात, बाकीच्यांची खोटं बोलायची सवय काही गेली नाही, ती तशीच आहे। आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, ए ऐश्वर्या, मला आणि जानकीला असं बोलू नकोस तू हा। आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, मग कुणीतरी खरं बोललं पाहिजे ना, कमॉन ऋषिकेश दादा, हा इकडला नायनीवाडा सगळा तुमच्या आईबद्दलच चालू आहे ना, मग तुम्ही नाही असं लिहिणार का? कसं शक्य आहे ते? आणि जानकीला म्हणते, तूच या बाईला घरात घेऊन आलीस ना आणि तूच हा कुटुंब कौलकोशाचा घाट घातलास ना, आणि तू सुद्धा चिठ्ठीमध्ये नाही असं लिहिलंयस नाही हा, मला हे पटत नाहीये। आणि सारंगला म्हणते, माझा ना या सगळ्यावर विश्वासच नाहीये। आणि सारंग म्हणतो, बरोबर आहे ऐश्वर्या तुमचं। जानकी म्हणते, बास ऐश्वर्या, खोटं बोलून सगळ्यांचे डोके भडकवू नकोस। आणि सुमित्रा आई म्हणते, काय खोटं बोलली ही? सांग ना, काय खोटं बोलली? मला ऐश्वर्याने आधीच सांगितलं होतं की ती नाही म्हणणार आहे म्हणून। आणि आई पुढे म्हणते, मी बघतीये ना, सारंग, ऐश्वर्या आणि आईने नेहमी या बाईला प्रश्न विचारलेत कारण ते हिला पार्वती समजलेच नाहीयेत, पण तू काय केलंस? तू हिला घरी घेऊन आलीस आणि हा सगळा घाट घातलास। आणि जानकी म्हणते, पण आई, आणि आई म्हणतात, काही बोलू नकोस, मला तुझ्याशी काही बोलायचंच नाहीये, हे सगळं करायची ना गरजच नव्हती। आणि आई जानकीला म्हणते, आता काय करशील? आता कसं सिद्ध करशील ही बाई पार्वती आहे म्हणून? नाना म्हणतात, सुमित्रा तू जरा शांत हो। आणि आई म्हणते, इतका वेळ शांतच होते मी। आई पुढे म्हणते, जर या बाईनं सिद्ध केलं की हीच पार्वती आहे, त्या क्षणी मी हे घर सोडून जाईल। हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो। आणि आई पुढे म्हणतात, आणि जर हे त्या सिद्ध करू शकल्या नाही तर मात्र जानकी हे घर सोडून जाईल। आई जानकीला बोट दाखवतात आणि जानकीच्या शरीरातून सगळे प्राण निघून गेल्यासारखंच होतं आणि ती एकदम अशी लूज पडते। ऋषिकेश आईच्या मागे जातात, आई सुमित्रा दोघेजण हाक मारत असतात।
जानकी गळून खाली बसते आणि ऐश्वर्या मनातल्या मनात म्हणते, यस यस यस, हेच ऐकायचं होतं मला. क्या बात है आई, आत्ता तुला कळेल जानकी, ऐश्वर्या हरलेली नाहीये. मारलंस तरी राखेतून येऊन पुन्हा मानेवर बसेल मी तुझ्या. या बलाचं नाव आहे ऐश्वर्या आणि आता तू बघच, हा प्लॅन मी फ्लॉप होऊच देणार नाही. आता काही सिद्ध होऊ दे, कारण आता दोन्हीकडून तूच हरणार आहेस. जानकी ऋषिकेश त्यांच्या बेडरूममध्ये असतात आणि जानकी ऋषिकेशला म्हणते, एकीकडे विणत असताना दुसरीकडे गुंता का होतो ऋषिकेश? का होतंय असं? त्या बाईला एक संधी देऊया म्हणल्यावर आई चिडल्या माझ्यावर, रागावल्यात माझ्यावर, बोलत नाहीयेत माझ्याशी. आणि मैत्रिणींनो, खरंच जानकीने यावेळेस चूक केली. तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा. जानकी ऋषिकेशला म्हणते, खरंच चुकतंय का माझं? मी तुमची घालमेल पाहिलीये, नानांची घालमेल पाहिलीये. मी जे काही केलंय ते तुम्हा दोघांसाठी केलंय. एकदा काय खरं खोटं कळलं की सगळ्यांच्या डोक्यातले प्रश्न मिटतील. ऋषिकेश म्हणतो, हे बघ तू शांत हो, पुढे जाऊन काही जरी झालं तर मी आहे तुझ्यासोबत. आणि त्यावर जानकी म्हणते, तुम्ही आहात माझ्यासोबत, पण आईंचं काय? आणि तिथे नाना येतात आणि म्हणतात, तिची काळजी तू करू नकोस. नाना म्हणतात, ती जितक्या पटकन रागवते ना, ती तितक्याच पटकन शांतही होते. ऋषिकेश म्हणतो, आईचा सगळा राग त्या बाईवर आहे. आपण तिला एक संधी दिली सिद्ध करण्याची, म्हणून ती रागवलीये. पण नाना, खरं खोटं काय हे शोधायला नको का आपण? ती बाई माझी खरी आई आहे का नाही हे कसं शोधणार आपण? आणि त्यावर जानकी म्हणते, हो नाना, त्या जे बोलतायत ते सगळं सिद्ध होतंय आणि मला असं वाटतंय का आता सगळे मार्ग बंद झालेत. आणि नाना म्हणतात, एक मार्ग आहे. जानकी विचारते, कुठला? नाना म्हणतात, हिम्मतराव. आणि आजी भिंतीला कान लावून सगळं ह्यांचं बोलणं ऐकत असते, म्हणजे आईचा मानलेला भाऊ. आणि नाना म्हणतात, आपण त्यालाच इथे बोलावून घेऊया. ही लोक आजूबाजू बघत नाहीत, काय नाहीत, भडभड बोलून जातात आणि आजीसारखे घरचे भेदी फायदा घेतात. जानकी म्हणते, हिम्मत काकांना जे माहिती असेल ते कदाचित आपल्या कोणालाच माहिती नसेल. आणि आजी सगळं ऐकते. हिम्मत काकाच तिला प्रश्न विचारतील, मग खरं काय खोटं काय ते सगळं कळेल. आणि ऋषिकेश म्हणतो, अगदी खरंय. आणि ऐश्वर्याच्या रूममध्ये सारंग लताबाईला म्हणतो, ओ लताताई, काय ॲक्टिंग केली आहे तुम्ही, काय ॲक्टिंग केली आहे, एक नंबर. मी ना तुमचा फॅन झालोय. सारंग म्हणतो, मला ना तुमची ऑटोग्राफ हवी आहे. आणि ती लताबाई त्याच्या हातावर मारते आणि म्हणते, तुला ऑटोग्राफ हवी आहे आणि मला माझे पैसे हवेत. सारंग म्हणतो, देऊ ओ देऊ. आणि लता त्याची नकल करत म्हणते, देऊ ओ ताई देऊ. लताबाई म्हणते, नक्की आहेत ना तुमच्याकडे पैसे? आणि ऐश्वर्याला म्हणते, काय गं? त्यावर ऐश्वर्या म्हणते, कमाल करताय तुम्ही लताताई, जिचं नावच ऐश्वर्या आहे तुम्ही तिला विचारताय पैसे आहेत का? आपलं जे काही डील झालंय ना ते सगळं होईल. तुम्हाला ठरल्याप्रमाणे पैसे मिळतील आणि वेळेत मिळतील. डोंट वरी. आणि लताबाई म्हणते, मी कशाला काळजी करू, काळजी तुम्ही करायची. आता बाकीचे रणदिवे मला परीक्षेला बसवणार आहेत. सिलेबसच्या बाहेरचे, म्हणजे डायरीमध्ये नसलेले प्रश्न असे मला विचारतील. आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी मी हुशारीने निभावलेल्या आहेत. त्यांनी उद्या चलून मला काही वेगळं विचारलं आणि त्याचं उत्तर माझ्याकडे नसेल तर मी काय करू? सारंग मोठे मोठे डोळे करून तिच्याकडे लताबाईकडे पाहत असतो आणि पुन्हा म्हणतो, आयडिया आयडिया, आपण आत्म्याला बोलूया. पार्वतीच्या आत्म्याला असं पोट करून विचारतो तसं बोलून घेऊया, म्हणजे कुठलाही प्रश्न आला ना काही अडचणच येणार नाही. आणि ऐश्वर्याला विचारतो, कशी वाटली आयडिया माझी? आणि लताबाई ऐश्वर्याला म्हणते, काय गं, हा तुझाच नवरा आहे ना? आणि सारंग म्हणतो, हो. लताबाई म्हणते, एकदम बावळट आहे. आणि हे बघा बाबांनो, उद्या त्यांनी मला आडवे तिडवे प्रश्न विचारले तर मी काय उत्तर द्यायचं ते मला आत्ता सांगा. आपल्याकडे वेळ कमी आहे. आणि तेवढ्यामध्ये आजी येते आणि ती पण म्हणते, फारच कमी आहे. आजी म्हणते, हिची परीक्षा नानासाहेब किंवा ऋषिकेश घेणार नाही, हिम्मतराव घेणार आहे. मी आत्ताच त्यांच्या खोलीच्या बाहेर उभा राहून कान देऊन सगळं ऐकले आणि हे सगळं उद्या होणार आहे. उद्या हिम्मतराव घरी येणार आहे. आणि ऐश्वर्या सारंग डोक्याला हात लावून बसतात. आणि लताबाई म्हणते, हे कोण आहे? हिम्मतराव नवीन कोणी साईड ॲक्टर आहे का? आणि त्यावर सारंग म्हणतो, आर्टिस्ट नाही, हिम्मतराव म्हणजे लताच्या आयुष्यातलं मेन कॅरेक्टर आहे. आजी म्हणते, हिम्मतराव म्हणजे पार्वतीचा मानलेला भाऊ, कायम ते तिच्यासोबत होते. आणि लताबाई म्हणते, अरे देवा. लता म्हणते, त्या डायरीमध्ये हिम्मतरावबद्दल काहीच लिहिलेलं नाही आहे. आता काय करायचं? आणि त्या हिम्मतनं मला जुनं काही विचारलं तर? आणि ती डोक्याला हात लावून बसते. सारंग म्हणतो, बापरे, प्रॉब्लेम होईल. ऐश्वर्या, आता काय करायचं आपण? आजी म्हणते, आपल्याच चक्रव्यूहमध्ये आपणच अडकलोय, काय करायचंय आपण आता? सारंग म्हणतो, आपला प्लॅन फ्लॉप होणार ऐश्वर्या. आणि ऐश्वर्या म्हणते, शांत राहा आणि छोट्या मोठ्या गोष्टीला घाबरत नका ना बसू. आणि काही झालं तरी मी हा पार्वतीचा अध्याय मिटू देणार नाही. तो काही काय, ते हिम्मत काका जर इथं आले ना? आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, ते हिम्मत काका इथं येऊ शकणार नाहीत सारंग, मी तसं होऊच देणार नाही. आता मी काय करते ते बघा. आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. जानकी नानाला म्हणते, हा तिढा लवकरात लवकर सुटायला हवा नाना. आणि नाना म्हणतात, लवकरच सुटेल, मी हिम्मतरावाला फोन केला होता, ते उद्या सकाळीच येत आहेत.
त्या बाईला ते बघतील आणि सांगतील खरी पार्वती कोण आहे ते. आणि जानकी म्हणते तसंच झालं पाहिजे. आणि हॉलमध्ये सगळे बसलेले असतात. आई म्हणते तुम्ही दिली होती ना हिम्मतरावाला वेळ, मग ते कसे आले नाहीत. आणि तेवढ्यात ऋषिकेशचा फोन वाजतो आणि आई विचारते काय रे कोणाचा फोन आहे. आणि तो व्हिडिओ कॉल असतो. आणि ऋषिकेश विचारतो हिम्मत काका तुम्ही येणार होतात ना, काय झालं. आणि त्यावर ते सांगतात मी येणार होतो पण मला अर्जंट काम निघालं म्हणून मी आलो नाही. आणि म्हणतात त्या बाईला फोन दे. आणि ती बाई फोनवर बोलते आणि म्हणते हिम्मत कसा आहेस रे तू. आणि तिला पाहून हादरतात आणि म्हणतात तू. आणि पाहूया आपण उद्याच्या भागात काय होणार आहे. मैत्रिणींनो, अशीच नवनवीन आणि फुल एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा. भेटूया आपण उद्याच्या भागात.